उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा पोटभरीचा खरबूज मिल्कशेक आज आपण पाहणार आहोत। बनवायला अतिशय सोपा आहे। चला तर मग सुरुवात करूया। कढईमध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे जेणेकरून दूध तळाला चिटकणार नाही। आता यामध्ये 1 लिटर दूध टाकायचं आहे आणि दूध उकळवून घ्यायचं आहे आपल्याला। आपण येथे म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे। दूध आपलं तापतंय, यामधलंच थोडंसं दूध आपण साईडला काढून घ्यायचं आहे। एकीकडे दूध आपण आटवून घेतोय तोपर्यंत एक खरबूज घ्यायचं आहे आपल्याला, पिकलेला खरबूज कापायचं आहे। खरबूज मधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। खरबूजाच्या बिया आपण काढून घेतलेल्या आहे। खरबूज एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घेतलाय। लगेचच आपण पुढच्या कृतीकडे वळूया। आता आपल्याला या खरबूजाचा गर पाहिजे। एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला या खरबूजामधला सगळं गर काढून घ्यायचा आहे। लगेचच हा गर आपल्याला मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण खरबूजाचा सगळा गर काढून घेतलेला आहे। लगेचच मिक्सर जार मध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता खरबूजाची प्युरी तयार करून घ्यायची आपल्याला। तयार प्युरी आता आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे। लगेचच आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेल्या दुधामध्ये 1 मोठा चमचा कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे। पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। ठिकाणी आपण व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे। यामुळे आपल्या दुधाला दाटसरपणा येईल आणि फ्लेवरफुल दूध तयार होईल आपलं। यामध्ये 1 वाटी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि आपण तयार करून घेतलेलं कस्टर्ड यामध्ये ॲड करायचं आहे। दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण बऱ्यापैकी दूध आपलं आटवून घेतलेलं आहे। दुधाला आपला दाटसरपणा आलेला आहे। आपलं कस्टर्ड मिल्क तयार झालेलं आहे। लगेचच यामध्ये आपण तयार करून घेतलेली खरबूजची प्युरी आपण यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित दूध मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत एकीकडे 1 वाटी साबुदाणा आपण भिजत ठेवला होता। 1 वाटी पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये हा भिजून घेतलेला साबुदाणा ॲड करायचा आहे। साबुदाणा आपल्याला एकदम ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे। साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। लगेचच आपण हा साबुदाणा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि लगेचच त्यावरती थंड पाणी टाकून घ्यायचं आहे। यामुळे आपला साबुदाणा एकदम सुटसुटीत तयार होतो आणि त्याची कुकिंग प्रोसेस थांबून जाते। तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत असा आपला साबुदाणा तयार झालेला आहे। लगेचच एका वाटीमध्ये काढून घेऊया। पण खरबूज मिल्कशेक तयार करतोय त्यासाठी आपल्याला खरबूजाचे छोटे छोटे तुकडे लागणार आहे। त्यासाठी आपण खरबूज एकदम बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे। एका वाटीमध्ये आपण हे तयार केलेले काप काढून घेऊया। तयार केलेल्या कस्टर्ड मिल्क मध्ये आपल्याला शिजवून घेतलेला साबुदाणा ॲड करायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर आपण सब्जाचे बिया पाण्यामध्ये भिजत ठेवले होते 10-15 मिनिटांसाठी। आपण हे बिया देखील यामध्ये ॲड करायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या बिया कमी जास्त करू शकता किंवा स्किप देखील करू शकता। उन्हाळ्यामध्ये सब्जा अतिशय थंड असतो शरीरासाठी, त्यामुळे हा आवर्जून वापरा। आपला खरबूज मिल्कशेक तयार झालेला आहे। एकदम झटपट असा आपला हा खरबूज मिल्कशेक तयार होतो। बनवायला अतिशय सोपा आणि अतिशय पौष्टिक असा हा मिल्कशेक तयार होतो। मिल्कशेक सर्व करताना यामध्ये खरबुजाचे तुकडे, सब्जा, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स एकदम बारीक चॉप करून आपण टाकू शकतो। यामध्ये तुम्ही रोज सिरपचा देखील वापर करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। या कडक उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की हे मिल्कशेक तयार करून पहा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे खूप आवडेल। खरबूज मिल्कशेक तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून थंड करून घेऊन नंतर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता किंवा तुम्ही यामध्ये बर्फाचे क्यूब देखील टाकू शकता। तुम्ही पाहू शकता एकदम कलरफुल असा आपला हा मिल्कशेक दिसतोय। खायला त्याहून भारी लागतो। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।